नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. अर्जुन, सायली, चैतन्य आणि रविराज डिस्कशन करत असतात की महिपत या सर्वांशी संलग्न आहे का. महिपत जर ह्यामध्ये दोषी असेल तर तो नक्कीच त्याच्या बुद्धीने विचार करेल. आपल्याला त्याच्या बुद्धीने विचार करूनच त्याला ट्रॅप करावं लागेल. सायलीची ही आयडिया सर्वांना पटते आणि असं ठरते की एक चिठ्ठी त्याच्या खिशामध्ये टाकायची. त्या चिठ्ठीमध्ये स्पष्टपणे लिहिलं असणार आहे की 22 वर्षापूर्वी जो अपघात तू केला आहे तो तुला आठवतो का. मला आठवतोय. आता काही करून ही चिठ्ठी त्याच्यापासून कशी पोहोचायची याच्यावर डिस्कशन चालू असतं आणि दुसरा प्लॅन काय असतो त्याच्यावर देखील डिस्कशन चालू असतं. मित्रांनो, ठरलं तर मग मध्ये खूप चांगल्या घडामोडी घडत आहेत. आपण बघणार आहोत की ह्या चिठ्ठीचा वापर करून प्रतिमाला त्या ॲक्सिडेंटच्या चक्रव्यूहामधून कसं बाहेर काढायचं, त्या धोक्यापासून कसं बाहेर काढायचं. पुन्हा प्लॅन सांगायला सुरुवात होते. इकडे नागराज घरी येतो आणि जेवायला वाढ असं त्याच्या बायकोला बोलतो. त्यावेळेस सूप देऊ का, कारण खिचडी होणार आहे असं ती बोलते. का जेवण का नाही असं तो विचारल्यानंतर ती सांगते की प्रतिमाची तब्येत बिघडली आहे. त्यावेळेस मी तिला जाऊन भेटतो असं नागराज ठरवतो. नागराज वर जातो. त्या पाठोपाठ लगेच ही देखील जाते. ही बोलते काही करून महिपतचं नाव ह्याला कळायला. इकडे सायली रविराज काकांना बोलते की तुम्ही आम्हाला या केसमध्ये मदत करणार ना. तो ऑफकोर्स प्रतिमाला या अपघाताच्या धक्क्यापासून बाहेर काढण्यासाठी नक्कीच आम्ही मदत करणार. इकडे महिपत आणि साक्षीने कसा आश्रम पडायला घेतलं होतं हा प्रसंग आठवतो. त्यानंतर अजूनही तो कसा डावलून लावला हे देखील आठवतं. एवढंच नाही तर सायली आणि अर्जुन यांनी महिपतला कसं त्याच्या घरी जाऊन धमकावलं. मधुभाऊंच्या जीवाला तुम्ही शांती का देत नाहीत हे देखील बोलली होती. हे सर्व प्रसंग आठवतात. इकडे अर्जुन पुन्हा प्लॅन सेकंड सांगायला लागतो. इकडे प्रतिमाकडं नागराज आला असतो. काय होतं वहिनी तुला असं तो विचारतो. ती पुढे सांगू लागणार. तेवढ्यात महिपतचं नाव कळू नये म्हणून हिची धडपड चालू असते. त्यावेळेस नागराज खूपच चिडतो. चिडल्यानंतर दोघेही खाली येतात. रविराज बोलतो इकडे की खूप महत्त्वाचं काम असणार आहे. दोघे खाली येण्या अगोदर पुन्हा विचार करतात की सांग वहिनी पुढं काय झालं. ती वहिनी पुढं सांगू लागते पण ही पुन्हा अडवते आणि खाली जेवायला चला असं बोलते. इकडे नागराज खाली आल्यानंतर तिचा हिसका चांगलाच काढतो. तिचा हात पिरगाळतो. तिला मारण्याचा प्रयत्न करतो. तशी तिला त्रास देण्याचा प्रयत्न देखील करतो. इकडे साक्षीला एक एक प्रसंग आठवू लागतो. कसं अस्मिता आली, जॅकेट ज्या व्यक्तीने घातलं होतं त्याला तिने बघितलं, त्यावेळेस सॉरी म्हटली, कसा धोका दिला, कसा सचिन हा पळून गेला आणि पळून गेल्यानंतर सर्व त्यांनी डिटेल्स आता उडवले आहेत. कॉल उचलत नाही, मेसेजचा रिप्लाय देत नाही, मला सोडून गेला की काय, पुन्हा कधी येईल, येणार की नाही असे सतत प्रश्न तिला त्रास देत असतात. इकडे अस्मिता आणि सचिन त्यांच्या रूममध्ये असतात. त्यावेळेस शॉपिंग करायला जाऊयात का, तर सचिन लगेच तयार होतो. तू माझाच नवरा आहेस ना असं तिला प्रश्न पडतो. इकडे सॅम त्याला कॉल करत असते, मेसेज टाकत असते पण तो काही रिप्लाय देत नाही. खूप पॅनिक झालेले असते. फोन उचल ही सारखी बोलत असते. इकडे फोन याला येतो पण हा काय उचलू शकत नाही. तो म्हणतो की ऑफिसमधून फोन आहे. त्यावेळेस ईमेल केला असला तरी देखील फोन का येत आहे असं ती विचारते. इकडे फोन वारंवार कट केल्यानंतर ही खूप पॅनिक होते. फ्रस्ट्रेट माइंडमध्ये जाते आणि स्वतःला संपून टाकावेत का असं ती विचार करते. सर्व वस्तूंची फेकाफेक इकडून तिकडून करते. सचिन कधी येणारस तू, माझा सोडून का गेलास तू असं तिला इतके प्रश्न पडतात की दिवाणगी सारखे ती काम करते. इकडे अर्जुन आणि सायली महिपतच्या घराबाहेर आलेले असतात. पण महिपत तर आतमध्ये फोनवर साक्षीशी बोलत असतो. साक्षीला तो समजून सांगत असतो तू काही करू नको, मी येतोय तुझ्याकडे. पण साक्षी ऐके ना, मी मरू का, मेल्यानंतर तरी मला बघायला येईल तो असं तिला प्रश्न सतत असतो. तू वेडेपणा काय करू नको, मी तिकडे येत आहे
असं महिपत सांगतो, पण ती फोन कट करते. त्यानंतर फोनवर रिप्लाय देखील देत नाही, फोन देखील उचलत नसते. त्यावेळेस अर्जुन आणि सायलीला इकडे प्रश्न पडतो, हा महिपत बाहेर का येत नाहीये? महिपत आतमध्ये असेल तर आपल्या आतमध्ये जावं लागेल असा प्रश्न पडतो. शेवटी तो आतमध्ये येतो, घराच्या बाहेर येतो आणि हा चिठ्ठी त्याच्या खिशामध्ये टाकतो. की चिठ्ठी टाकायच्या वेळेस महिपतचा मोबाईल खाली पडतो आणि तो मोबाईल पुन्हा खिशात ठेवला. त्याला असं वाटतं की काहीतरी चिठ्ठी आहे. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं असतं की 22 वर्षापूर्वीचा ॲक्सिडेंट तुम्हाला आठवतोय का? मला आठवतोय. त्याला डाऊट येतो की आपला कोणतरी पाठलाग करेल, म्हणून तो साक्षीकडं न जाता पुन्हा घरात जातो आणि पाणी आण रे असं जोरात नोकराला बोलतो. आणि अशा पोंगळ्या मी करून ठेवतो असं तो बोलतो. इकडे दोघेही गाडीपाशी येतात आणि चिठ्ठी वाचली का असं विचारल्यानंतर सायली हो बोलते आणि खूप घाबरला, त्याच्यानंतर आतमध्ये निघून गेला असं ती बोलते. इकडे दोघेही प्रयत्न करतात, पुन्हा महिपतला अनोळखी नंबरवरून फोन लावतात आणि 22 वर्षापूर्वीची घटना तुला माहीत आहे का? मला त्यावेळेस नागराज देखील त्या ठिकाणी असतो. कदाचित तो देखील या ॲक्सिडेंटमध्ये सामील असू शकतो. महिपतला प्रश्न पडतो की हे कोण असेल? अनोळखी नंबरवरून कॉल केलेला हा व्यक्ती कोण असेल असा तो प्रश्न